सर, पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. त्याआधी हडपसरमध्ये जे मृत पावलेत त्यांच्या नातेवाईकांना भेटायला गेला होता. एक्साईजचे ऑफिसर तुम्हाला भेटलेत. काय नेमकी पुण्याच्या बाबतीत आज आयुक्तांशी चर्चा केली आहे तुम्ही? आम्ही पोलीस आयुक्त माननीय या पुण्याचे अमितेशजी कुमार यांच्याशी चर्चा केली. एक्साईजचे पण जे प्रमुख अधिकारी त्यांच्याशी चर्चा केली, स्वतंत्रपणे केली. ज्या घटना घडल्या त्या आता सगळ्यांसमोर आहे. राजरोसपणे दारूचे अड्डे अनधिकृतपणे चालत होते. पोलिसांच्या लक्षात हे होते, पोलिसांना याची माहिती होती. आमचे स्थानिक नगरसेवक तिथले, त्यांनी अशी माहिती वारंवार दिलेली होती. तरी तिथल्या स्थानिक पोलीस स्टेशनचे जे कोणी PI असतील यांनी याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्यांना सस्पेंड केलं. परंतु मला असं वाटतं सस्पेंड करून प्रश्न सुटणार नाही. या सगळ्या जे कोणी PI असेल त्यांना याच्यात सह आरोपी केलं पाहिजे, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी ठेवलेली आहे. सस्पेंड करतील, इन्क्वायरी होईल, 6 महिन्यात पुन्हा इन्क्वायरी उठेल, सस्पेन्शन रद्द होईल. मला असं वाटतं यांना आरोपी केलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं असे कृत्य करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा बसेल. दुसरी गोष्ट, एक्साईज पोलिसांविरुद्ध जनतेचा आक्रोश असतो, पब्लिक क्राय पोलिसांच्याच विरोधात असतो. मी म्हणत नाही की पोलिसांचा सहभाग आहेच, पण तेवढा सहभाग एक्साईज डिपार्टमेंटचा आहे. एक्साईजला सगळ्या ठिकाणी काय चालू आहे खडानखडा अशा पद्धतीनं माहिती असते. आम्हाला जी माहिती मिळाली, एक्साईजचे लोक त्या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. काही अधिकारी जाणून बुजून अशा पद्धतीनं हे धंदे चालावे याच्यासाठी प्रयत्न करतात. बाकीच्या जे अधिकृत चालवतात त्यांना त्रास देतात, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करतात आणि परिणामी अशा पद्धतीनं छोटे छोटे धंदे मोठ्या प्रमाणात चालतात. असं सुद्धा एक याच्यातून समोर आलेलं आहे. आणि म्हणून एक्साईज असो पोलीस असो, याच्यातले या भागातील जे अधिकारी आहे यांना याच्यात सह आरोपी केलं पाहिजे. कारण लोक किड्या मुंग्यासारखे मरत असताना मला असं वाटतं एक्साईज अधिकारी असो किंवा पोलीस अधिकारी यांना नुसतं सस्पेन्शन करून प्रश्न सुटणार नाही, यांना याच्यामध्ये सहआरोपी केले पाहिजे. अशा प्रकारची भूमिका आम्ही ठेवलेली आहे. आज आम्ही माननीय पोलीस आयुक्तांनी एक्साईजच्या अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे. परंतु मला असं वाटतं उद्या परवा माननीय मुख्यमंत्र्यांना, चीफ सेक्रेटरींना, संबंधित मंत्र्यांना सुद्धा या संदर्भात आम्ही निश्चित भेट घेऊ. तुम्ही आयुक्तांना भेटतायत, CID ऑफिसरना पण भेटतायत असं म्हणताय, पण या सगळ्या प्रकरणात ना मृतांचा आकडा समोर येत नाहीये. जी ऑफिशियल माहिती आहे ती 13 आणि 5, म्हणजे पुण्यात 4 आणि असं माहिती, म्हणजे 18-19 जरी धरले असं कळतंय की अनेक जण गंभीर आहेत अजून, पण तो मृतांचा आकडा येत नाही. मग कुणाकडे आकडा मागायचा? तांत्रिकदृष्ट्या जर बघितलं तर पोस्टमॉर्टम झालं, तशी कोणी तक्रार केली तर त्याचा आकडा समोर येतो. परंतु काही लोकांनी हा नॅचरल डेथ असेल या हेतून काही चौकशी न करता त्या मृतात्म्यांचा मला वाटतं मृतदेह अंतिम संस्कार त्याचं केलं. आता त्याचा रेकॉर्ड काही नाही, त्याचं रेकॉर्ड ते एक्सपायर्ड झाले मान्य आहे, पण त्याची ना पोलिसात तक्रार आहे ना त्याचं ना पोस्टमॉर्टम झालेलं आहे. मग त्याचं काय करायचं हा तांत्रिक मुद्दा आहे. मला वाटतं पोलीस त्याला सोल्युशन करू शकत नाही आणि एक्साईजचा तर काही संबंधच येत नाही. त्याचा मला वाटतं गव्हर्नमेंटला त्याच्याविषयी काही निर्णय घ्यावा लागेल. त्याच्याविषयी निश्चित वरिष्ठ अधिकाऱ्यांशी, मान्य मुख्यमंत्र्यांशी आम्ही या संदर्भात बोलू. सर, या खासदार सुप्रिया सुळे आणि पोलीस आयुक्त यांच्यात मागील 2-3 दिवसापासून एक लेटर वॉर सुरू आहे. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत हे सगळं सुरू आहे. त्या अनुषंगाने आपण काय सांगतो? मला असं वाटतं, मला काही माहिती नाही. मी आजच्या घडीला ज्या पद्धतीनं विषारी दारूमुळे जे काही मृत्यू घडले त्या संदर्भात मान्य पोलीस आयुक्तांची भेट घ्यायला आलेलो आहे. मला आरोप प्रत्यारोप कोणाविषयी करण्यात काही इंटरेस्ट नाही. मला वाटतं जे लोक मेले त्यांच्याविषयी संवेदना आहे, त्यांना मदत मिळाली पाहिजे आणि याच्यात जबाबदार लोकांवर कारवाई झाली पाहिजे, आमची स्पष्ट भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांकडे आहे. तपास जो आहे तो प्रत्येक वेळेस CID कडे दिला जातो, म्हणजे आता ह्या प्रकरणाचा तपास CID कडे तपास द्यावा लागणं म्हणजे स्थानिक पोलिसांचं ते अपयश आहे असं मला वाटतं. प्रत्येक गोष्ट CIDचा आधी कधीतरी एखादी केस CID कडे जायची, आता प्रत्येक केस CID कडे जाते. याचा अर्थ पोलिसांच्या कारवाईवर लोकांचा विश्वास राहिला नाही हा सुद्धा प्रतीत होतो. ठीक आहे. थँक्यू.